नमस्कार. प्रचंड प्रवास करून प्रचंड प्रवास करून आम्ही सगळे निघालोय बद्रीनाथच्या दर्शनासाठी. हे आता 5 डिग्रीज आहे. मागे खूप धुकं दिसत असेल तुम्हाला. हे बघा, म्हणजे हॉटेलमधनं दुसरी बिल्डिंग ही दिसतच नाहीये, अशी आमची सगळी लोक येतात. तर बद्रीनाथ हे विष्णूचं टेम्पल आहे आणि अर्थातच 4 धामपैकी एक आहे, तेव्हा प्रचंड गर्दी असणार आहे. आमचं हॉटेल इकडून 500-700 मीटर वरतीच आहे. हे बघा किती धुकं आहे बघा, आणि तोंडातच धुकं येते. आता काय करायचं. हे बघा, आम्ही चालत आता मंदिरापर्यंत चाललोय. याच्यानंतर या लोकांचा प्रचंड मोठा प्लॅन आहे, मन्ना विलेज, वसुधरा फॉल्स वगैरे करायचा. माझी तब्येत इतकी बिघडली आहे, माझ्या पाय, माझ्या पोटऱ्या, गुडघे इतके दुखत आहेत, काही विचारू नका. सर्दी झाली आहे, अंग दुखतंय. मी जाऊन झोपणार आहे, ॲब्सोल्युटली झोपणार आहे. आमची प्राजू कार्यकर्तेचं काम करत आहे, आईची काळजी घेत आहे. कुठे जायचंय? अरे बाबानो, चला. हा, अशा प्रकारे बद्रीनाथच्या देवळाच्या लाईनीत आता आम्ही उभे राहणार आहोत. इकडे पण आम्ही एक भटजी गाठलाय. बघू भटजी बुवा काय म्हणतायत. थंडी आहे, थंडी आहे, नाही तर हलका पाऊस पण पडतोय. मी बाई अशा प्रकारे आज आमची ट्रिप सफल होणार आहे बद्रीनाथाचं दर्शन झाल्यानंतर. आणि आता परतीचा प्रवास सुरू होणार आहे. चला, लाईन मध्ये आम्ही उभे राहिलो की मग सांगतो तुम्हाला. माझ्या मागे मंदिर पाहताय का तुम्ही? आता आमचं दर्शन झालंय आणि आता मी हॉटेलवर निघालोय आणि याचबरोबर माझी यात्रा संपली आहे. केदारनाथ, बद्रीनाथ असं झालंय माझं आणि पहिलं धाम झालंय. आणि खरंच सांगते तुम्हाला, हे बघा माझ्या मागे बघा, ते माउंटेन्स एवढे उंच आहेत. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक जर्नी दिस वॉज. आणि तुमच्याबरोबर हे शेअर करून मला खूप आनंद झाला आहे. उत्तराखंडची फेमस जलेबी आणि केसर दूध आम्ही खाणार आहोत. बघूया. परतीच्या प्रवासाला आम्ही सुरू केली आणि बघा काय म्हणजे सुपर व्ह्यू आहे या हॉटेलचा. हे आमचं छोटं बाळ आणि हे आमचं अजिबात छोटं बाळ नाही. आमचे जतीन सर, ही आमची सरोज, हे आमची मामीजी आणि प्राजू. अरे चायवाले, आणि हा सिद्धांत. अरे चायवाले, जाणं चहा आण ना सिद्धू, आपल्यालाच प्यायचं आहे. हे सगळं कर. सो आय होप की तुम्हाला हे व्हिडिओज आवडले. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तुम्हाला माझी यात्रा कशी वाटली. हर हर महादेव.